नमस्कार मंडळी, मी आहे भाविका. मी आहे महाराष्ट्रामधल्या खानदेश भागाची. सध्या मी जर्मनीत राहते आणि जर्मनीतले छान व्हिडिओज आणत असते. तर सध्या मी जर्मनीत असली तरी मी ट्रिपला आली आहे ग्रीसला. तर ग्रीसमध्ये मी एका सिटीमध्ये आहे, ते सोलोन्की नावाची सिटी. आणि मी आता मेटिओरा एक प्लेस आहे जी वर्ल्ड हेरिटेजमध्ये सुद्धा तिचे नाव आहे, तिथे मी चालली आहे. तर आता तुम्हाला दिसेल तर इथे लोक आहेत, तर मी पण त्यांचाच पार्ट आहे. त्या बसची वाट बघतायत ते खरं तर आता बस येणार आहे. आता वाजले आहेत 7:45 वाजले आणि आम्ही आता बस घेऊ आणि मग त्या प्लेसला जाऊ आणि मग ती प्लेस तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. ही प्लेस नक्की बघा, खरंच खूप सुंदर असणार आहे. आणि ज्या गोष्टींची वर्ल्ड हेरिटेजमध्ये नावं असतात त्या खरंच खूप छान असतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. Dacă nu vrei să mergi, du-te și stai la autocar, dacă nu vrei. Samba, wait here. काना थांब. तर आपण इथे एंट्री केली आहे आणि याची तिकीट प्राइस होती €3 पर पर्सन. तर इथे ड्रेस कोड आहे, म्हणजे नीच्या खालीपर्यंत आपलं ड्रेस असला पाहिजे. तर नसेल तर मग त्या बसवाल्यांनी काही मुलींना स्कर्ट्स देखील प्रोव्हाइड केले होते. बाहेरून हे खूप छान दिसतंय. सर्वीकडे रॉक त्याचं खूप छान असं फॉर्मेशन झालंय आणि त्याच्यात हे एका मंदिरासारखं आपण म्हणू शकतो. आणि आतमध्ये आम्हाला सोडलंय त्यांनी, म्हणजे की जा एक्सप्लोर करा आणि या. तर आता जाण्याची वेळ झाली आहे. आम्हाला इथे काही वेळ दिला होता, तर आता 5-1 मिनिटं उरली आहेत. काना आणि मी आता जाऊ परत आणि परत दुसऱ्या ठिकाणी ते घेऊन जातील. तिथे गेल्यानंतर परत तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे तर टाईम इज ओव्हर. खरं तर सनराईज किंवा सनसेट येण्यासाठी म्हणजे आपल्याला सनराईज किंवा सनसेट बघायचं असेल तर त्यासाठी खूप परफेक्ट जागा आहे. खूप रिलॅक्स वाटलं असतं. आणि खरंच म्हणजे ज्या लोकांना मेडिटेशन चांट करायचं आहे किंवा शांत बसून राहायचं आहे त्यासाठी परफेक्ट जागा होती. तर इथे तेच व्हायचं आधीच्या काळामध्ये, म्हणजे आश्रमासारखं आपण म्हणू शकतो. लोक यायचे, ध्यानग्रस्त व्हायचे, शिक्षण घ्यायचे. तर अशाच
कसलं भारी आहे हे. एकदम दगडांचे मोठे मोठे आर्किटेक्चर आहे. खूप जुने आहेत हे, खूप जास्त जुने आहेत आणि अशा मल्टिपल्स आहेत आणि खूप मोठे मोठे दगड आहेत. खूप मस्त आहे. त्यामुळेच हे वर्ल्ड हेरिटेजमध्ये याचं नाव असणार. म्हटलं याचा पण 360 व्ह्यू तुम्हाला द्यावा. याला पण 3 युरो तिकीट होतं. प्रत्येक मॉनेस्ट्रीच्या एंट्रीला फीज आहे 3 युरो पर अडल्ट. आणि आपण जर ट्राउझरवर असू किंवा जीन्स वगैरेवर तर ते स्कर्ट देत आहे. मॉनेस्ट्रीच्या खाली आल्यानंतर हे एक छोटं त्यांचं गाव आहे. तर ह्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण केलं. छान होतं पण खूप जास्त महाग होतं. खूप जास्तीचं महाग होतं. असं अशा व्ह्यूमध्ये हे रेस्टॉरंट होतं. बस थांबली होती आमच्यासाठी. माझं जेवण खूप लेट आलं म्हणून, पण आता झालंय. आता निघायची वेळ आहे.